पाहिली होती का? नाही बघितलेलीच नाही. तुम्ही पाहिलीच नाही म्हणजे इथं ठेवून कधी फोटो काढला आणि टाकी कधी घेऊन गेले काही कोणाला माहित नाही. नाही. कोण? हा भाऊ बोला ना. हां हां बोला ना भाऊ. हो 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 मी करतो ना तुम्हाला फोन करतो ना भाऊ. जरा ताई ताई फोन ठेवून दे. तुम्हाला फोन करतो ना भाऊ. हो हो नाही 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 काय नाही काही टेन्शन नाही भाऊ काही टेन्शन नाही. बोलतो मी बोलतो. 90 रुपये. ताई, हो हो. तर ही पाण्याची टाकी इथं तुम्ही पाहिली नाही म्हणजे इथं स्टँड उभा केला आहे पाण्याची टाकी ठेवून फोटो काढला आहे. पाण्याची टाकी गायब झाली आणि नळ योजना ती सुद्धा दुहेरी हातपंप योजना पण खिशात गेली. आणि तिकडे जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे ती 39 लाख रुपयाची आहे. राष्ट्रीय पेयजल योजना पण इथं राबवली गेलेली नाही फक्त कागदावर राबवली. मग हा पैसा गेला कुठं? मग याची तो आता तुम्ही आता आलात माझी तुम्हाला एक विनंती आहे की आता हे जे काम आहे ना तुम्हाला कार्यालयात मी घेऊनच जाणार आहे आठवणी. तुम्ही माझ्याकडे पंचायतीत पण या. मी तुम्हाला माझ्याकडचं रेकॉर्ड आणि या व्यतिरिक्त ऑन कॅमेरा सांगतो की इथल्या लोकांना अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त दोषी वाईट असतो. बरोबर. मी इथे 1.5 वर्षापासून आलो. हे भाऊ आहेत इथे. मी ग्रामसभेच्या संदर्भात सुद्धा पहिली ग्रामसभा जेव्हा मी घेतली तर त्यावेळेस हेच महेश गायकवाड यांनी तिथे विषय मांडला होता पाण्याचा. त्या व्यतिरिक्त 2-4 विषय मांडले होते. हे जे योजना आहे 2 मिनिटं ते सगळे लोक जे होते त्यांच्याशी सोबत चल ना आपण त्यांच्याशी बोलू आपण. मला स्वतःला पण उत्सुकता होती. बरोबर. की एक योजना झाली तिचं काय झालं, पुन्हा दुसरी झाली तिचं काय झालं, आणि आता पुन्हा अजून पाणी प्रश्न जर तसाच आहे. मग मी गावातले लोक वगैरे सगळे गुहाड म्हणून जे त्यांच्या विहिरीवर गेलो. तिथून पाईपलाईन कुठपर्यंत आली ती पाहिली. त्यानंतर टाकीचं बांधकाम झालेलं आहे खाली पिलर उभे आहेत वरती झालेलं नाही ते पाहिलं. त्यानंतर मग हे दुहेरी हातपंपाचा हा स्टँड पण तेव्हाच पाहिला मी पण त्याच दिवशी. मग हे सगळं झालं चर्चा झाली. इथल्या लोकांची मी जसं म्हणलो तुम्हाला की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा वाईट असतो. त्या दिवशी इकडच्यांनी तिकडच्यांनी कोणत्या हेतून ते व्हिडिओ केले ग्रुपवर टाकले त्याच्यावर चर्चा झाली. परंतु त्यानंतर परत जैसे ते मग त्यांना कोणी शांत केलं का ते आपोआप शांत झाले ते झालं. आता आपण ते सगळं घेऊ. आता नाही आता मला एक सांगा नाही ते त्याच्याकडे येतो मी. आता मला सांगायचे 39,90,766 रुपये खर्चून जी राष्ट्रीय पेयजल योजना राबवली जे तुम्ही म्हटले का त्याच्यामध्ये फक्त फाउंडेशन हा नाही पाण्याच्या टाकीचं फक्त फाउंडेशन झालं. तर मला सांगा हां बरोबर आहे. मला एक सांगा ही जी योजना कुठलीही योजना असू द्या जेव्हा इंजिनियर तयार करतो ना तर इंजिनियरनी त्याचा सगळा आढावा घेतलेला असतो. जमा खर्च काय किती लागेल. मग हे फक्त टाकीचं फाउंडेशनच झालं टाकी का झाली नाही. परंतु आता ह्या ज्या आधीच्या योजना राबवल्या आहे मग हा पैसा गेला कुठं? मग ही टाकीचं फक्त फाउंडेशन उभं आहे टाकी झालीच नाही. गावामध्ये प्रत्येक घरी